आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपला 17वं सेशन आपण या ठिकाणी घेतोय आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि करिअर या विषयातला आजचा महत्त्वाचा भाग, की एआय कोणत्या नोकऱ्या या ठिकाणी जाणार आणि स्वतःला कसं वाचवायचं? म्हणजे जसं या ठिकाणी सुनामी आली असं म्हणतो त्याच्यामध्ये, तर त्या सुनामीमध्ये कोणत्या नोकऱ्या जाणार आणि कोणत्या वाचणार याविषयी या ठिकाणी आपण थोडंसं बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की एआय नोकऱ्या खाणार का? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पार्शियली असं आहे, की होय, एआय नोकऱ्या खाणार. पण कोणत्या नोकऱ्या खाणार? की ज्या गोष्टीचा अंदाज व्यक्त करणं शक्य आहे, ज्या गोष्टी रुटीन कामाच्या भाग आहेत, त्या नोकऱ्या या ठिकाणी बऱ्यापैकी एआयकडनं या ठिकाणी खाल्ल्या जातील किंवा एआयमुळे या ठिकाणी कमी होणार आहेत हे लक्षात शकते. मग याचं काय उदाहरण सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या, की तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला वाटतं, की मी कॉमर्स कंप्लीट करतो बी-कॉम त्यानंतर मी टॅलीचा कोर्स करतो आणि मी अकाउंटिंग करेन. तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. कारण अकाउंटिंग हे काम आहे, रूटीन प्रोसेस जे काही 26-27 लेजर असतील, 40-42 ग्रुप असतील किंवा 40-42 या ठिकाणी लेजर असतील, 26-27 ग्रुप असतील. हे एकदा समजलं, तुम्ही फक्त बिल स्कॅन करण्याची प्रोव्हिजन दिली तर या ठिकाणी एआय पुढची एंट्री करून बॅलन्स शीट फायनल करून देऊ शकतो. इथपर्यंतचा भाग आहे लक्षात घ्या. तुम्ही सीए बनणार आहात आणि तुम्हाला या ठिकाणी ऑडिट फायनल करण्यासाठी किंवा या ठिकाणी यासाठी काम करायचं आहे, बॅलन्स शीट फायनल करण्यासाठी. तर त्यातलं बऱ्यापैकी काम या ठिकाणी एआय पुढच्या कालावधीमध्ये करणार आहे लक्षात घ्या. मग काय वाचणार आहे? किंवा कशा पद्धती म्हणजे अशा पद्धतीचे ज्याचं सायकल आहे, जे काम रिपीटेडली केलं जातं, ज्याचा अंदाज बांधणं शक्य आहे, जे डेटाबेसवर आधारित काम होऊ शकतं, अशा गोष्टी या ठिकाणी एआय कडून या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत आणि ते 40% पर्यंत जॉब रिप्लेस होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे लक्षात घ्या. पण मग मग आपण काय करायचं? आपण म्हणजे कुठल्या नोकऱ्या जाणार तर रुटीन नोकऱ्यांचा या ठिकाणी इथं अंत एआयच्या माध्यमातून भविष्यामध्ये येऊ घातलेला आहे आणि आता त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आजूबाजूच्या या ठिकाणी दिसला. म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर तुम्ही आहात, कॉल सेंटरवर तुम्ही ऑपरेटर आहात, हा काळ संपला आता. म्हणजे ज्यावेळेला मला चांगलं बोलता येतं, तर मला नोकरी मिळायची. मी कॉल सेंटरमध्ये काम करू शकायचो. माझ्याकडे ट्रान्सलेशनचं स्किल आहे, तर काम करू शकायचो. पण आता हे झिरो अॅक्युरसीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी सॉफ्टवेअर करू लागलेले आहेत. म्हणजे इथं हे एक स्किल आहे म्हणून आपल्याला नोकरी मिळणार नाही लक्षात त्याच्या बाबतीत. मग एक सेंटॉर मॉडेल आहे. सेंटॉर मॉडेल काय त्याच्या बाबतीतनं, की माणूस आणि मशीनचं कॉम्बिनेशन असणारी जी कामं आहेत, ती कामं टिकणार आहेत लक्षात घ्या. म्हणजे एआय त्या कामानं आपल्याला रिप्लेस 100% करणार आहे, की ज्या कामामध्ये आपल्याला असं वाटतंय, की हे रिपिटेशन आहे, रिपीट वर्क आहे, ते 100% रिप्लेस होणार आहे. पण एक एक्झाम्पल आपल्याला माहीत असेल, की बैलगाडीवरनं जे काम केलं जायचं, त्यानंतर ट्रॅक्टर आले. तर ट्रॅक्टर आल्यानंतर काय झालं, की बैलांची रिप्लेसमेंट झाली. म्हणजे बैल या ठिकाणी गेले आणि ट्रॅक्टर काम करायला लागलं. पण ट्रॅक्टर ड्रायव्हर जो आहे, तो ड्रायव्हर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फार्ममध्ये आला किंवा त्याला जास्त नफा मिळाला, त्याला जास्त काम मिळायला लागलं. आता आपण ठरवायचं की एआयच्या या युगामध्ये एआयचे ड्रायव्हर म्हणजे एआय ऑपरेटर आपण बनायचं आहे, की त्या बैलगाडीचा बैल जो निकामी झाला, त्याला ते काम येत नसल्यामुळे तो बाजूला झाला, असं बेरोजगार बनायचं. हा प्रश्न स्वतःला विचारा, की आपण कुठं फिट व्हायचं आहे? हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि यासाठी काही फ्युचर स्किल जे आहेत, फ्युचर प्रूफ स्किल हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण एक कॉमर्स फॅकल्टीचंच एक्झाम्पल आज पुढे घेऊन जाऊ किंवा नंतर आपल्याला या ठिकाणी अशा बऱ्याच सिच्युएशन येतील, की ज्या अगोदर घडलेल्याच नव्हत्या. अगोदर न घडलेल्या कोणत्याही सिच्युएशन क्रिएट झाल्या तर एआय काम करू शकत नाही, ही बेसलाईन लक्षात घ्या. एआय त्याच गोष्टीवर आधारित काम करतं, जे अगोदर घडलेलं आहे, त्याच्याकडे डेटा फीड आहे आणि त्या डेटावर आधारित या ठिकाणी काम करणं हे एआयला शक्य होतं. अचानक समोर येणाऱ्या संकटांना कसं तोंड द्यायचं हे एआय करू शकत नाही. एखादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तसं, की डेटा बॅलन्स शीट फायनल करणं, त्याचे रिपोर्ट्स काढणं हे काम एआय करू शकतं. पण काही एनालिटिकल रिपोर्ट्स ते रीड करणं आणि डिसिजनमध्ये कन्व्हर्ट करणं, याला एआय फक्त हेल्प करू शकतं. एआय डिसिजन घेऊ शकत नाही. एआय डिसिजनला फक्त हेल्प करू शकतं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही डेटा या ठिकाणी चांगले कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्यामध्ये या ठिकाणी इन्कल्केट केलं पाहिजेत. आउट ऑफ बॉक्स जे प्रॉब्लेम क्रिएट होतील ते इन्कल्केट केले पाहिजेत. म्हणजे आपल्याला याचा विचार करावा लागेल, की आता आपण रिपीटेडली कामं जी होत आहेत, त्या कामाचं स्किल एन्हान्स करणं जेवढं गरजेचं आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे, की स्वतः या ठिकाणी आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी एन्हान्स करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. आता
एआय मधला ड्रॉबॅक काय आहे आणि जो आपला प्लस पॉइंट बनू शकतो. एआय मध्ये मी तुम्हाला सांगितलं असं की कुठलीही एम्पॅथी किंवा ह्युमन टच नाहीये. म्हणजे एआय चांगला मेल ड्राफ्ट करून देऊ शकतो प्रपोजलचं, लक्षात घ्या. पण कन्व्हिन्स करण्यासाठी ज्याला म्हणतो आपण की आय कॉन्टॅक्ट गरजेचं आहे प्रेझेंटेशनमध्ये. त्या इमोशन, तो टच गरजेचा आहे. तो टच एआय कडून मिळेल. म्हणजे एआय कॉल सेंटर हाताळतं, पण कॉल सेंटरवरची येणारी कॉल जर बघितली एआय ऑपरेटेड, लक्षात घ्या, तर ते कृत्रिम वाटतात. म्हणजे ते मशीन आहे हे कळतं आपल्याला. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ते, लक्षात घ्या. म्हणजे एआयच्या माध्यमातनं याची क्लिनिक चालतील का? सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग क्लिनिक चालतील का? तर ती चालणार नाहीत, लक्षात घ्या. एआयच्या माध्यमातून रोगाचं अचूक निदान केलं जाऊ शकतं. एआयच्या माध्यमातून पाठीमागचा डेटा घेऊन, त्याचं सायकल घेऊन, तुमची हिस्ट्री चेक करून, संभाव्य काय धोके याबद्दल येऊ शकतात हे सांगितलं जाऊ शकतं. पण चांगला जर का या ठिकाणी सायकॉलॉजिकल काउन्सिलर पाहिजे असेल, तर ती रिप्लेसमेंट कधीच एआय करू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी संवेदना अपेक्षित असतात. ती एक सहानुभूती, तो आवाजामधला या ठिकाणी बदल, आपलेपणा अपेक्षित असतो. तिथं तुमचा जॉब या ठिकाणी टिकणार आहे. यासाठी आपण स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पुढचा जो भाग त्याच्यामध्ये आहे तो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. एआय काम करेल, पण ते काम करवून घेण्यासाठी गरजेचं आहे, की तुम्ही स्वतःला या ठिकाणी घडवणं आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे प्रॉम्प्ट देऊन काम कसं करून घेऊ शकता, हे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एआय कडून काम करून घेण्याचं स्किल ज्याच्याकडे आत्मसात आहे, जो चांगले प्रॉम्प्ट लिहू शकतो, रिझल्ट या ठिकाणी बघू शकतो, वेगवेगळे 2, 3, 4 टूल एकाच वेळेला वापरू शकतो आणि त्याच्यातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून घेऊ शकतो. हे स्किल आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे आपण 3 स्किल बघितली जे या ठिकाणी फ्युचर प्रूफ स्किल आहेत. त्यातलं पहिलं स्किल कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करावी लागेल. दुसरं स्किल या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स आणि एम्पॅथी याचं कॉम्बिनेशन जे आहे, ह्युमन टच जो आहे तो टच आपल्याला देण्यासाठी आपली गरज असणारच आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे निगोशिएशन असेल, कन्व्हिन्स करणं असेल, लीडरशिप असेल, हे स्किल एआयकडे नाही, हे स्किल तुमच्याकडे असणार आहे. आणि तिसरं स्किल सांगितलं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तुमच्याकडे हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकणं तुम्ही गरजेचं आहे, लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकणार नाही किंवा आपल्याला घडवू शकणार नाही. आता थोडंसं आपण काय करू, की आपल्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्सनुसार जाऊ, लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की आज कॉमर्सचा विद्यार्थी किंवा बीए शाखेचा या ठिकाणी विद्यार्थी, कला शाखेचा विद्यार्थी आहे. मग कला शाखेच्या विद्यार्थ्याला असं वाटतं की त्याचं माझं मराठी चांगलं आहे. माझ्या भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी चांगलं आहे. मी ट्रान्सलेशनचा जॉब मला मिळेल का? ते आउटडेटेड झालं, लक्षात घ्या. ते मागं पडलेलं आहे. Google ट्रान्सलेशनच्या असणाऱ्या बऱ्याच मर्यादा एआय टूलनं कमी केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तिथं थोडंसं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की आता मला माझ्या रायटिंगमध्ये मी तुम्हाला ज्यावेळेला म्हणतो ना, की लिहीत असताना एआयचा वापर करू नका. स्वतः काहीतरी लिहा. लिहायला तुम्ही बसाल, तर मुद्दे एआय कडून घेऊ शकाल. आज मी तुमच्याशी भाषण देतो, तर माझ्या भाषणाचे मुद्दे मी एआय कडून घेतलेले असतात. मग ते कम्युनिकेशन जे आहे, म्हणजे याच भाषणाची ऑडिओ टेप तयार करता, ते तयार करतं. त्याच्यावरच व्हिडिओ तयार करा, तो व्हिडिओ तयार करतो. मग तो तो व्हिडिओ तुम्हाला ऐकवला तर चालेल का? एक प्रयोग आपण करू एक दिवशी. मी तुम्हाला ते थोडंसं तसं एक ऐकवतो, लक्षात. पण त्यातला ह्युमन टच नाही आहे. 2 व्हिडिओ तुमचे ऑन आहेत, त्या दोघांच्या एक्सप्रेशन कळतात, की मी तिथपर्यंत बोलतोय, त्यांना पोहोचतंय किंवा नाही पोहोचतंय. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन समजून जातात, की ही टर्म समजलेली नाही, मला अजून थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ते एआयला काही समजणार नाही. त्याला एकदाच कमांड दिली, त्यानं व्हॉईस केला, तो चालू झाला त्याच्या पद्धतीनं. तर इथं या ठिकाणी आपल्याला आपल्या ह्युमन टचची जिथं गरज आहे, म्हणजे टुरिस्ट गाईड एआय बनू शकतो का हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी, लक्षात घ्या. नाही. एआय टुरिस्ट गाईड बनू शकत नाही. एआय फक्त माहिती देऊ शकतं, इन्फॉर्मेशन देऊ शकतं, लक्षात. तिथं म्हणजे असे लोक तुम्ही बघितलेत का, की तिथं टुरिस्ट म्हणून गेलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर या ठिकाणी काय करतायत, की Googleवर माहिती शोधतायत आणि ते ऑडिओ ऑन करत फिरतायत असं. तो फील नाही येणार ना. म्हणजे पन्हाळगडावर या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथला गाईड या ठिकाणी ज्यावेळेला तुम्हाला सांगतो, की हीच ती जागा जिथे या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवलेली होती आणि तिथून महाराज इथं पोहोचले आणि 3 तोफांचा आवाज केला आणि त्या गडगडाटून या ठिकाणी बाजीप्रभू कायमचे या ठिकाणी इथं निवांतले का थांबले, विसावले, लक्षात घ्या. हे एआय नाही देऊ शकत, लक्षात घ्या. हा जो काही या ठिकाणी टुरिस्ट गाईडमधला वेगळेपणा आहे, हा शोधणं, हा डेव्हलप करणं हे गरजेचं. म्हणजे मी हिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. मग हिस्ट्रीला हे कसं कनेक्ट करता येईल, हे मला बघितलं पाहिजे, लक्षात घ्या. प्रत्येक भाषेमध्ये मी मराठीचा विद्यार्थी आहे. माझ्या शब्दांमध्ये ती ताकद आली. म्हणजे मी मराठीचा विद्यार्थी आहे. मला मराठीमध्ये या ठिकाणी करियर करायचं आहे आणि माझा रिसर्च पेपर आज माझं एआय तयार करून देतं. माझा पी-एच-डीच्या प्रबंधाला एआयची मदत होते. मला प्रोजेक्ट वर्क दिलं असतं त्याच्यात एआयची मदत होते. याचा अर्थ तुम्ही जे शिकताय ते एआय करू शकतं. तुमची रिप्लेसमेंट 100% होईल. हे समजून घ्या.
तुम्हाला एआयची मदत घेऊन काहीतरी क्रिएटिव्ह करायची सवय लागली, तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे कला शाखेमध्ये हे प्रचंड स्किल आहे. कारण ती जी काय मानवी विद्याशाखा म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रवृत्ती, वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी प्रॉब्लेम, सामाजिक या ठिकाणी असणारा सगळा अभ्यास आणि त्यातून करायचं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला शिकवल्या जातील, तुम्ही ते शिकाल. त्याच्यामध्ये एआयचा कमीत कमी वापर म्हणजे एआयचा वापर करून स्किल डेव्हलप तुमचं करणं, ही जर भूमिका तुम्ही घेतली, तर 100% लक्षात घ्या, प्रत्येक शाखेचा विद्यार्थी हा या जगामध्ये देखील, या येणाऱ्या आधुनिक एआयच्या युगामध्ये देखील स्वतःची कमांड राखू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे पॉलिटिकल सायन्स या ठिकाणी विषय शिकवला जातो, लीडरशिप शिकवली जाते, पर्सनल डेव्हलपमेंट शिकवलं जातं. स्टेजवर बोलायला एआय नाही शिकत. लक्षात घ्या. एआय तुम्हाला फक्त स्पीच देऊ शकतं. आलं लक्षात? बोलण्यासाठीची तुमची बॉडी लँग्वेज असेल, बाकीच्या गोष्टी तुम्हालाच डेव्हलप करायच्या आहेत. काउन्सिलर उत्कृष्ट तुम्हीच बनू शकता, हे लक्षात घ्या. लँग्वेज लिहिण्यासाठी मदत घेणं आणि लिहिलेलं या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत घेणं, ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर येणाऱ्या कालावधीत प्रचंड मोठा स्कोप हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांना असू शकेल. माझं वाक्य पूर्ण लक्षात घ्या. असू शकेल. कधी? जर तुम्ही तुमचे हे येणारे टूल आणि पारंपरिक ज्ञान याचं जर करता कॉम्बिनेशन चांगलं बनवू शकला तर. अर्थशास्त्राला करिअर आहे का? प्रचंड करिअर आहे. लक्षात घ्या. म्हणजे अर्थशास्त्र आणि तुमचं एआय जर याचं कॉम्बिनेशन बनलं, तर तुम्ही किती चांगले फायनान्शियल ॲडवायझर बनू शकता. कॉम्बिनेशन बनेल तर. लक्षात घ्या. पण आज अर्थशास्त्राचा तुम्हाला दिलेला प्रोजेक्ट तुम्ही एआयचा वापर, ChatGPT, Gemini एआयचा वापर करून शोधत करताय. तो सबमिट करताय. मार्क मिळतात, तुम्ही पुढे जाताय आणि मिळणाऱ्या डिग्रीवर तुम्ही अपेक्षा धरताय, की मला नोकरी मिळायला पाहिजे. तर ते थोडंसं अंधकारमय आहे, हे आजच याची जाणीव करून घ्या. लक्षात घ्या. म्हणजे एआय हे तुम्हाला सपोर्टिव्ह टूल म्हणून आत्तापासून वापरता आलं पाहिजे. तर हे कला शाखेच्या विद्यार्थ्यांचं. दुसरं आपण वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बोलू. लक्षात घ्या. वाणिज्य शाखेत पण मी जसं सुरुवातीला सांगितलं, टॅली करणार आहे आणि मला जॉब मिळेल, विसरा त्या गोष्टी. लक्षात. मी सीए बनलो म्हणून ऑडिटची कामं मला मिळतील किंवा बॅलन्स शीटसाठी सहीचा अधिकार तुमच्याकडे राहील, हे लक्षात त्याच्यामध्ये. पण कामाचं स्पीड इतकं वाढलेलं असेल, की तुम्हाला मग सीए बरोबर या ठिकाणी जे काही या ठिकाणी कॉर्पोरेट लॉ आहेत याची माहिती पाहिजे. डेटाबेस या ठिकाणी एकत्र करणं, त्याचं या ठिकाणी विश्लेषण कॉम्बिनेशन. म्हणजे आता कॉम्बिनेशन कोणते पाहिजेत लक्षात घ्या. लोक काय म्हणतात त्याच्यामध्ये, की तुमच्याकडं तुम्ही कॉमर्स पाहिजे, तुमच्याकडं लॉ पाहिजे, तुमच्याकडे मॅनेजमेंट पाहिजे. हे 3 कॉम्बिनेशन आहेत का? तर तुम्हाला फायदा होईल. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला म्हणतो आमचे खरात सर मॉडर्न कॉलेज गणेशखिंडचे प्राचार्य आहेत. ते काय आहेत? ते एम-एस-सी झालेलं आहे. एम-एस-सी नंतर त्यांचं लॉ झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं एम-बी-ए झालेलं आहे. हे कॉम्बिनेशन म्हणजे एम-बी-ए ॲडमिनिस्ट्रेशन स्किलसाठी पाहिजे. लॉ हे तुमचे या ठिकाणी विद्यापीठाचे कायदे, त्याचबरोबर या ठिकाणी गव्हर्नमेंटचे लॉ असतील काही, कॉलेज चालवत असताना येणारे काही अडचणी असतील याची माहिती साठी पाहिजे, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि या ठिकाणी तुमचं जे काही स्ट्रीम आहे, त्या स्ट्रीमची मास्टरी म्हणून तुमच्याकडे एम-एस-सी आहे. अशा पद्धतीचे हार्डकोर काही कॉम्बिनेशन्स तुम्हाला तुमच्यामध्ये बनवता यायला पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर म्हणून बनण्याचं टार्गेट कॉमर्सच्या विद्यार्थ्याचं असेल, तर त्याला फ्युचर आहे. लक्षात घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे काही काळापूर्वी बँकिंगमधले पियून नावाची एक पोस्ट होती. पियून, शिपाई. लक्षात घ्या. इकडची फाईल तिकडं, तिकडचं लेजर तिकडं ठेवायचं होतं. त्याची नोकरी खाऊन टाकली. कोण खाल्ली? सॅप सॉफ्टवेअर आले. बँकिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आले. फाईल इकडं-तिकडे न्यायचीच नाही, तर शिपाई कशाला पाहिजे? अगदीच मूव्ह करायची असेल तर कॉर्पोरेट कल्चरमध्ये असा नियम आला त्याच्यामध्ये, की स्वतःची फाईल स्वतः या टेबलवरून त्या टेबलवरून द्या. म्हणजे तुमची फिजिकल एक्सरसाइज होते. गेली नोकरी त्याची. आलं लक्षात? त्यामुळे आता तुम्हाला झेरॉक्स काढायला शिपाई दिसत नाही बँकेमध्ये. लक्षात घ्या. मॅनेजर स्वतः काम करतो, जो तो क्लर्क स्वतः काम करतो. पण शिपाई नावाची पोस्ट बँकेतनं हद्दपार झाली. स्वीपर आहेत, साफसफाई हाउसकीपिंगचा स्टाफ आहे. पण लेजर इकडचं तिकडं करा, मदत करा, हा जॉब गेला. लक्षात घ्या. तुम्ही आता जे स्किल घेताय लक्षात घ्या, त्या स्किलमध्ये असंच होईल, की तुम्ही फक्त कॉमर्सचे आहात. मग कॉमर्समधनं अकाउंटिंगवर बेस न जाता टॅक्सेशन, इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर मॅनेजमेंट, एआय कसं वापरायचं, हे जर तुमचं कॉम्बिनेशन बनवता आलं, तर तुम्ही तुमची काय करू शकताय, व्हॅल्यू. म्हणजे मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, साक्षर उद्या म्हणायचं मी कॉमर्सचे आहे, माझं एम-कॉम झालेलं आहे, माझं टॅली झालेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी त्यातली कामं सांगा ना. ती Canvaमध्ये फ्लायर का बनवायला सांगताय मला? ते माझं स्किल नाही. तुम्हाला लगेच घरी पाठवून देतील. ते म्हणतील, "ठीक आहे, तुम्ही जायला हरकत नाही. तुमच्याऐवजी दुसरी व्यक्ती काम करू शकते." लक्षात घ्या. म्हणजे प्रोजेक्ट प्रपोजल बनवायचं आहे. प्रपोजल बनवलं आणि त्याचं कव्हर पेज डिझाइन करण्यासाठी तुम्ही म्हणताय, "सर, हे मला येत नाही, दुसऱ्या कोणाला तर सांगा." तुम्ही ज्या दिवशी हे बोलाल, चट दिवशी तुम्हाला म्हणतील, "ठीक आहे, तुमचा नोटीस पिरियड, तुम्ही जायला हरकत." म्हणजे तुम्हाला हे मल्टी स्किल जे आहे ते आत्मसात करणं गरजेचं आहे. विज्ञान शाखेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण बोलतो, तिथं देखील सेम पॅरामीटर्स लागू पडतात. लक्षात घ्या. कॉलेजची लॅब म्हणजे सायन्स आहे का?
फक्त कॉलेजची लॅब म्हणजे सायन्स नाही लक्षात आहे त्याच्या बाबतीत. कॉलेजच्या लॅबमध्ये तुम्ही जे प्रयोग करता ते आत्तापर्यंत घडलेल्या घटनांवर आधारित प्रयोग तुमचे आहेत लक्षात घ्या. रिअल लाईफ जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला समाजाच्या म्हणजे लॅब टू लँड असे जे काही प्रोजेक्ट आहेत म्हणजे लॅबमध्ये जे काही केलं जातं संशोधन ते शेतकऱ्याच्या शेतीवर जमिनीवर या ठिकाणी त्याचा कसा उपयोग होतो या दृष्टीनं आपण विचार करू शकलो तर आपल्याला त्यातनं चांगल्या पद्धतीचे काही आउटपुट मिळू शकतात. BSCच्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी फार चलती असायची. असायची म्हणतोय मी शब्द वापरतो. आता तिथं बऱ्याच ठिकाणी जिथं-जिथं या ठिकाणी केमिकल टेस्टिंग आणि ह्या गोष्टी होत्या सगळ्या त्याच्यावेळी, तिथं ऑटोमायझेशन व्हायला लागलेलं आहे. कमीत कमी ह्युमन इंटरव्हेन्शन या ठिकाणी ही पॉलिसी अवलंबली जाते लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी जी घातकी कामं केली जायची, जिथे या ठिकाणी अ, जास्त केमिकल रिएक्शनचा संभावना होती, ते सगळे रिप्लेसमेंट झाले. ही चांगली गोष्ट आहे. ते सगळे रिप्लेसमेंट ही चांगली गोष्ट लक्षात घ्या. पण दुसऱ्या बाजूला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग काय बदल पाहिजे? मग मी काय शिकलं पाहिजे? तर मला आता ह्या एआयचा वापर करून पाठीमागचा सगळा डेटा त्याच्यावर या ठिकाणी काही भविष्यातले या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्याचे सोल्युशन्स यावर विचार करावा लागला. मुळात लक्षात आहे ज्यावेळेला कॉम्प्युटर आला, त्यावेळेला प्रत्येकाने त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं. म्हणजे 10 अंध व्यक्तींनी ज्यावेळेला हत्तीला सांगितलं हत्ती कसा दिसतो. मग एका व्यक्तीनं पायाला हात लावला तो म्हटला हत्ती एक या ठिकाणी मोठ्या डांबासारखा आहे, मोठा खांब आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्यानं शेपटीला फक्त हात लावला. त्याने सांगितले की हत्ती दोरीसारखा आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्यानं सोंडेला हात लावला. त्याच्या दृष्टीने हत्ती वेगळा होता हे लक्षात घ्या. कानाला हात लावला त्याला हत्ती वेगळा होता. म्हणजे हत्ती हा जिथं ज्याने जो भाग बघितला तसा वेगळा दिसतो. कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये तसंच झालं. सुरुवातीला वाटायला लागले की हा फक्त ऑफिसमध्ये असेल कॉम्प्युटर, दुसरीकडे कुठं कामाला येणार नाही. त्याच्यानंतर लक्षात हा मेडिकल फील्डमध्येही चांगल्या कामाला येतो. त्याच्यानंतर लक्षात आलं इंजिनिअरिंगमध्येही चांगल्या कामाला येतो. त्यानंतर लक्षात आलं की आर्ट्स फील्डमध्येही चांगल्या कामाला येतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरनं काय केलेलं आहे, जागा घेतलेली आहे आणि हा नेक्स्ट रिव्होल्यूशन आता होतंय हे लक्षात घ्या, की कुठल्याही गोष्टीला एआय अस्पृश्य नाही. म्हणजे काय? एआय कुठल्याही गोष्टीमध्ये या ठिकाणी काम करू शकतं, हे लक्षात घ्या. हे कुठल्या लेव्हलपर्यंत जातं? तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला एक चांगला तुमच्यासोबत बोलणारा, ठीक आहे, तुमच्यासोबत हसत खेळत राहणारा एक या ठिकाणी पार्टनर म्हणून रोबोट तयार होऊ शकतो का? तर होतो. हे फक्त चित्रपटातल्या गोष्टी राहिलेल्या नाहीत आता लक्षात घ्या. म्हणजे अगोदर आपण बॉलिवूडचे चित्रपट बघायचो ना, अरे किती भारी असं काहीतरी झालं तर लक्षात रोबोट जगावर राज्य करतील हा ज्यावेळेला 10-15 वर्षापूर्वी चित्रपट बनवला जायचा, त्यावेळेला वाटायचं हा सायन्स स्टोरी आहेत. पण ते आज फॅक्ट होत आहेत लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे कुठेतरी आताचं जे युद्ध लढलं जातंय ते युद्ध इराक-इराणच्या युद्धामध्ये जर बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये, की आहे का शक्य? म्हणजे हे जमिनीवरून लढलं जाणारं युद्ध आहे का? समोरासमोर फायरिंग होतंय असं झालं का? लष्करी जास्त ताकद आहे म्हणून असं काहीच होत नाही लक्षात घ्या. युद्धाची या ठिकाणी रणनीती म्हणजे इराणचं तुम्ही जर बघितलं, काय एक सगळ्यात मोठं उदाहरण एआयचं. म्हणजे अमेरिकेचे मिसाईल्स टार्गेट ओरिएंटेड जीपीएस सेट केले की टार्गेट फाइंड आउट करून मारतात. हे झालं एआय टेक्नॉलॉजी. इराणनं काय केलं लक्षात घ्या. ते काय रीड करतंय त्याला माहित होतं. ते इमेज रीड करतं. आलं लक्षात? आणि मग त्यांनी जमिनीवर चित्र काढली फायटर जेटची. ती चित्र त्याला वाटली की ते ओरिजिनल फायटर जेट आहे. त्याच्यावर जाऊन त्यांनी या ठिकाणी मिसाईल फायर केलं. हे लक्षात घ्या. इथं तुमच्या लक्षात येते की एआयची मर्यादा आणि मानवी बुद्धिमत्तेचं कौशल्य लक्षात घ्या. हा फरक समजून घ्यायचा आहे. हे सगळंच एआय करू शकतं का? नाही. युद्धनीतीमध्येही तुम्ही आज लक्षात घ्या बघता येते त्याच्यामध्ये, की असणाऱ्या सिस्टमला असणाऱ्या मर्यादा शोधणं, त्याच्यावर या ठिकाणी काम करणं हे शक्य आहे आणि हे करू शकेल तीच लोकं टिकणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी बरेच या ठिकाणी खेळणी तयार केली. हेलिकॉप्टरच्या आकाराचं खेळणं तयार केलं. फुग्यामध्ये हवा भरली तर हेलिकॉप्टर लावून ठेवले आणि त्याच्या बाजूला सेन्सर लावले, की ते वाटेल की हे खरोखर हेलिकॉप्टर आहे. तसेच टँक तयार केले. ही कुठून आली असेल त्यांच्या डोक्यामध्ये विचार? त्यांना हे माहीत होतं की ही मर्यादा, ही रिसर्च आणि त्याच्यामधली ही माझी असणारी मर्यादा आहे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. म्हणून या ठिकाणी या युद्धामध्ये इराण आजही या ठिकाणी अमेरिकेसारख्या बलाढ्य या ठिकाणी देशाला चांगल्या पद्धतीने फाईट करू शकते. कारण त्या दोन्हीमधलं या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे लक्षात घ्या. तुम्ही काय बनलं पाहिजे? तुम्ही अनेक टूल्सचे मास्टर बनले पाहिजे. अनेक टूलचं मास्टर. म्हणजे मला ग्राफिक डिझायनिंग त्यातनं जमतंय. मला या ठिकाणी एनालिटिकल रिपोर्ट तयार करणं जमतं. मला चांगलं भाषण तयार करणं जमतं. मला स्क्रिप्ट रायटिंग जमतं. स्वतः या ठिकाणी फक्त त्याच्यामधनं माहिती घेणं, वाचणं व्यवस्थित आणि पुढे रिपोर्ट करणं हे जमायला पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्ही विचारलेल्या प्रत्येक गोष्ट येस आय कॅन डू. मला हे जमतं, मी करू शकतो. इथपर्यंत जर तुम्हाला आत्मसात केलं स्किल, तर तुमची रिप्लेसमेंट कुणीच करू शकत नाही. हेही तितकंच खरं आहे लक्षात घ्या. हेही तितकंच खरं
आहे, कारण आपण बैलगाडीचे बैल नाही. बैलगाडीचे बैल बनलात, सांगल तेवढंच काम करायचं, विचारल्यावरच रिपोर्टिंग करायचं, आपल्या क्षेत्राच्या बाहेर बघायचं नाही. सेमिस्टर पास झाली की पुढचं सेमिस्टर बघायचं, कसं तरी करून डिग्री पास झाली की मग नोकरी मिळायला अपेक्षा बघायची. हे स्वतःलाच फसवण्याचं काम आपण करत असू तर या जगात आपण टिकणार, ह्या येणाऱ्या एआयच्या जगामध्ये आपण टिकणार नाही, हे लक्षात घ्या. टिकणार नाही याचा अर्थ पोट प्रत्येकाचं भरतं. पण तो जो काही या ठिकाणी लाईफस्टाईल एन्जॉय करण्याचा जो भाग आहे तो कदाचित आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय बघायचं की वेगवेगळे टूल शिकून वन मॅन आर्मी मला कसं बनता येईल. वन मॅन आर्मी म्हणजे हे सगळे टूल वापरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करू, तुमची उपयोगिता वाढवणं ही आज काळाची गरज आहे, लक्षात घ्या. तुमची उपयोगिता वाढवणं ही काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही रिसर्चसाठी या ठिकाणी परप्लेक्सिटी वापरताय, लेखनासाठी चॅट जीपीटी वापरताय, पीपीटीसाठी या ठिकाणी गॅमा एआय वापरता. एकटेच व्यक्ती 4 टूल वापरू शकते म्हटल्यानंतर एक दुसऱ्या व्यक्तीला 5-25 हजार पगार कशाला देतील ते? एकाच व्यक्तीकडनं काम करून घेतील. आता अपेक्षाच तशा आहेत. म्हणजे तुमच्याकडे रिझ्यूम नाही मागत आता, लक्षात घ्या. ते म्हणतात की तुम्ही आतापर्यंत काय-काय एआय टूल वापरलेत, एआय एजंट तयार केलेत, प्रोजेक्ट काय तयार केलेत. कारण आत्तापासून तयार करा आणि तुमच्या LinkedInला अपलोड करायला सुरुवात करा. तुम्हाला लोकं शोधू देत तिथं की याची विचार पद्धती कशी आहे, याचं काम करण्याची पद्धत कशी आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी कशी आहे आणि काय-काय केली तिथं शोधू द्या. तुम्हाला लोक शोधतील, तुमच्याकडे लोक स्वतःहून येतील, लक्षात द्या. तुम्हाला जायची गरज भासणार नाही. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, "देअर इज ऑल्वेज व्हॅकन्सी ऑन द टॉप." वरच्या बाजूला नेहमीच व्हॅकन्सी असतात, कारण त्या कपॅसिटीची, त्या क्षमतेची माणसं नेहमीच कमी असतात, लक्षात घ्या. तर स्वतःला या ठिकाणी व्हॅल्युएबल बनवण्याचा प्रयत्न करा. व्हॅल्यू ॲडिशन कसं देता येईल ते बघा. एआयचा फायदा काय तुम्हाला, की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी काम करून देण्याची क्षमता यायची. आणि ते तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही नवनवीन स्किल शिका. तुम्ही इतरांचा वेळ वाचवाल, स्वतःचा वेळ वाचवाल. तुम्ही या ठिकाणी तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणार आहात, लक्षात घ्या. स्पीड आणि क्वालिटीचं डेडली कॉम्बिनेशन जे आहे, ते एआय आणि ह्युमन टचमध्ये असतं, लक्षात घ्या. वेगाने काम केलं तर त्यात चुका होतात, आपण स्वतः करत असाल. पण मशीनकडून वेगानं काम करून घेतलं आणि त्याच्यातल्या असणाऱ्या थोड्याशा या ठिकाणी दुरुस्ती दूर करून आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं या ठिकाणी रिझल्ट मिळवू शकतो. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एक स्विस आर्मी नाईफ नावाचा एक प्रकार आहे, तुम्हाला माहित असेल, लक्षात म्हणजे काय, की तो एक चाकू येतो. तुम्ही हे बघितलं असं डिव्हाइस आहे, तुम्ही गुगल करा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर असतो, त्याच्यामध्ये कात्री असते, त्याच्यामध्ये बॉटलचा ओपनर असतो. आलं लक्षात? एकाच ह्याच्यामध्ये हे मल्टी टूल असतात. अशा पद्धतीने स्वतःला बनवा, की मी हे या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे किंवा हे करण्याची कपॅसिटी माझ्यामध्ये आहे. तर 100% मी या ठिकाणी स्वतःला टिकवू शकणार आहे, हे लक्षात घ्या. आता स्वतःला प्रश्न विचारा, की आजपर्यंत मी ज्या पद्धतीने एआयकडे बघत होतो, मला अशी भीती होती का? मुळात एकतर काही लोकांना काहीच घेणं-देणं नाही आहे ते एआयची. ते काय चाललं ते. बरेच लोक आहेत ना, Googleमध्ये सर्च इंजिन म्हणून जे वापर करायचे ना, ते आता Gemini एआयमध्ये करतायत. म्हणजे काय? सर्च इंजिन म्हणून रिप्लेसमेंट आज आपण या ठिकाणी एआय टूलला करतोय का? हा प्रश्न विचारा. हे नका करू. सर्च इंजिन नाही आहे ते. सर्च इंजिन तुमचे ऑलरेडी आहेतच. तुम्ही त्याचा क्रिएटिव्हली वापर कशासाठी करता हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ते जितकं चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल, तितक्या चांगल्या पद्धतीनं स्वतःला घडवणं हे आपल्याला सहज शक्य होणार आहे. त्या दृष्टीने आपण तयारी करूया. 52 सेशनमध्ये आपण या पद्धतीचे जे सेशन आहेत टेक्नॉलॉजीमध्ये, आता पुढच्या सेशनपासून आपण काय चालू करू स्पेसिफिक. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये, ॲग्रीकल्चर फील्डमध्ये जी एआय टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये जी एआय टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे. मी उत्कृष्ट कुक आहे, असं म्हणत असताना आमच्याकडं 3D प्रिंटरमधनं पाहिजे तसे तुम्हाला केक बनवून मिळतील आणि केकवर तुमचा फोटो आम्ही प्रिंट करू, जे तुम्ही खाऊ शकाल. हे स्किल देता येईल का? 100% देता येईल. आलेलं आहे मार्केटमध्ये, वापरलं जातंय. असं सब्जेक्ट स्पेसिफिक काही या ठिकाणी एआयचे टूल्स, त्याची टेक्नॉलॉजी आणि त्याचं फ्युचर या गोष्टींवर आपण या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये बोलणार आहोत, हे लक्षात घ्या. तर आजच्या सेशनमध्ये ही जी काही माहिती दिली, त्यावर आधारित टास्क इतकाच आहे, की तुम्ही असे 4 टूल निवडा, की जे तुम्हाला स्किल देतील आणि जे तुमची रिप्लेसमेंट या ठिकाणी टाळण्यासाठी तुम्हाला मदत करतील, हे लक्षात घ्या. तर आज आपण या ठिकाणी इथंच थांबतोय. उपस्थित सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. उद्या आपल्या सेशनला भेटू. धन्यवाद.